मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पालघरकडे मार्गस्थ झाला। मनोर येथून लॉंग मार्च पालघरच्या दिशेने निघालाय। हे लाल वादळ संध्याकाळच्या सुमारास पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे। भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामन्याच्या दृष्टीने नागपुरात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वर्धा मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल, तसेच पोलिसांकडून पार्किंगसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे। प्रवासासाठी मेट्रोचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत आहे। कांदिवलीत पूर्वेकडील समता नगर परिसरात धावत्या डबल डेकर बसला भीषण आग लागली। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ही घटना घडली आहे। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही। तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला 20 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती दिली आहे। राष्ट्रीय हरित लवादानं नाशिक महापालिकेला पुन्हा दणका दिलाय। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतेही झाड तोडू नये असे स्पष्ट निर्देश हरित लवादानं दिले। ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिनं स्पर्धात्मक खेळातून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे। गुडघ्याच्या जुन्या आणि गंभीर आजारामुळे उच्च स्तरावर स्पर्धा खेळणं शक्य नसल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे। 10वी प्रमाणपत्र परीक्षेला फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र मंगळवारपासून ऑनलाईन मिळतात। प्रवेशपत्रांसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये अशी सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं जारी केली आहे। एअर इंडियाचे सकाळचे दिल्ली ते छत्रपती संभाजीनगर ते दिल्ली विमान 21 ते 26 जानेवारीपर्यंत रद्द केले, ज्यामुळे दिल्लीला जाण्यासाठी प्रवाशांना केवळ दुपार आणि सायंकाळच्या विमानाचा पर्याय असेल। एअर इंडियाकडून दिल्लीत सकाळी तर इंडिगोकडून सायंकाळी विमान सेवा आहे। भारतीय क्रिकेटपटूंनी पेंच व्याघ्र प्रकल्पातील तुरिया गेटमधून जंगल सफारीचा आनंद लुटलाय। नागपुरात बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 सामना होणार आहे। या दरम्यान सरावातून वेळ काढून सूर्यकुमार यादव, ईशान किशन, संजू सॅमसन, रिंकू सिंग आणि रवी बिश्नोई यांनी जंगल सफारी केली आहे। यावेळी त्यांना वाघाचं दर्शन झालं नसलं तरी बिबट्याचं मात्र दर्शन झालंय। महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोढा ग्रुपचे MD आणि CEO अभिषेक लोढा यांच्यासोबत सामंजस्य करार केला। या करारात कोट्यावधींची गुंतवणूक झाली आहे। या गुंतवणुकीमुळे 1.5 लाख रोजगार उपलब्ध होणार आहे।